नमस्कार, KSD कुकिंग विथ फनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण फक्त 3 साहित्यामध्ये तिळाचे लाडू तयार करणार आहोत। हे तिळाचे लाडू आपण बिना पाकाचे तयार करणार आहे, त्यामुळे हे अत्यंत नरम आणि रुचकर होणार आहेत। अगदी घरातील लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकही आवडीने हे लाडू खाऊ शकतात। त्यांना कोणत्याही प्रकारे दाताचा त्रास इथे होणार नाही। तर मग करूया आपण आजच्या रेसिपीला सुरुवात। तिळाच्या लाडूसाठी मी इथे 1 वाटी अनपॉलिश तीळ वापरत आहे। बाजारात आपल्याला पॉलिश तीळही मिळतात, ते एकदम पांढरे शुभ्र असतात, तेही तुम्ही या लाडूसाठी वापरू शकता। आपण इथे 1 वाटी तिळासाठी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि तूप थोडंसं हाताला लावण्यासाठी घेत आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तुम्हाला जास्त गोड हवे असतील तर तुम्ही गूळ आणखी त्यामध्ये थोडासा वाढवून घ्या। आता आपण सर्वप्रथम हे जे आपण तीळ घेतलेले आहे ते खमंग भाजून घेऊयात। तीळ भाजताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवावी, म्हणजे तीळ खमंग भाजले जातील। जवळपास 5 ते 7 मिनिटांनंतर गॅसच्या लो फ्लेमवर आपले हे तीळ व्यवस्थित खमंग भाजले जातात। तीळ भाजताना चमच्याने सारखं तिळांना हलवत राहायचं आहे, नाहीतर तीळ एकाच बाजूने भाजल्या जातील। तीळ भाजून झाल्यानंतर आपण हे तीळ थंड होण्यासाठी एका मोठ्या प्लेटमध्ये काढूयात। तीळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला आता हे तीळ थोडे थोडे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत। तीळ आणि गूळ हे दोन्ही मिक्सरमधून काढायचे आहे, पण सर्वप्रथम आपण थोडेसे तीळ 1-2 वेळ मिक्सरमधून फिरवून घेऊयात जाडसर, आणि नंतर त्यामध्ये गूळ मिक्स करूयात। हे बघा, 1 ते 2 वेळ मी फक्त तीळ मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता, जाडसरच काढलेले आहे मिक्सरमधून तीळ। त्यानंतर आपल्याला त्या तिळामध्ये थोडासा गूळ मिक्स करायचा आहे, म्हणजे गूळ आणि तीळ दोन्ही एकजीव होतील। मिक्सर फिरवताना एकदमच मिक्सर न फिरवता थोडे चालू बंद करून मिक्सर फिरवावे, म्हणजेच तिळातून एकदम तेल बाहेर येत नाही आणि जाडसर तीळ मिक्सरमधून काढल्या जातात। हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व तीळ आणि गूळ एका ठिकाणी मिक्स करून मिक्सरमधून काढून घेतलं आहे। आता हे मिक्सरमधून काढलेले तीळ आणि गूळ एकत्रित करून घेऊया, म्हणजेच ते एकजीव होतील। इथे तुम्ही 1 चमचा वेलची पावडरही वापरू शकता, आवडत असेल तर, नाही वापरली तरी चालेल। तुम्ही जर तीळ आणि गूळ मिक्सरमधून एकदमच बारीक काढले तर त्याचा लाडू नंतर तोंडामध्ये चिकटतो, म्हणून हे जाडसरच काढून घ्यायचं आहे मिक्सरमधून। आता आपण तीळ आणि गुळाचे लाडू तयार करणार आहोत। यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा पाक तयार केलेला नाही आहे, त्यामुळे ही रेसिपी अत्यंत सोपी आणि खूप लवकर होणारी आहे। हे बघा, लाडू तयार होत आहे। लाडू करण्याआधी दोन्ही हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं तीळ आणि गुळाचं मिश्रण घेऊन छोटे छोटे लाडू तयार करून घ्यायचे आहेत। हे बघा, तुम्ही या तीळ आणि गुळाच्या मिश्रणाला बरोबर दोन्ही हातात दाबून दाबून एक लाडूचा आकार आपल्याला त्याला द्यायचा आहे। अशा प्रकारे तयार आहे आपला बिना पाकाच्या तीळ आणि गुळाचा लाडू। अशाच प्रकारे आपण बाकीचेही तिळगुळाचे लाडू तयार करून घेऊयात। अशा प्रकारे जर तुम्ही तिळाचे लाडू केले तर हे खाण्यास अत्यंत मऊ आणि रुचकर होतात। घरात जर लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक असतील तर अशा प्रकारे लाडू केल्यावर कोणताही त्रास न होता ते लोक हे लाडू आवडीने खातात। चला तर मग तुम्हीही एकदा तयार करून बघा अशा प्रकारे लाडू, आणि मला कसे झाले हे कमेंटमध्ये नक्की कळवा। आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।